नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टी असेल, पूर असेल, गारपीट असेल किंवा इतर कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे शेतपिकाचे व शेतमालाचे नुकसान झाले होते त्याची नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई निधी मंजूर करण्यात आला आहे। हा निधी किती आहे आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यांचा समावेश आहे? टोटल 14 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे पहिल्या टप्प्यामध्ये। ते 14 जिल्हे कुठले आहेत, हा शासन निर्णय काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ या चॅनलवर वेळोवेळी येत असतात। व्हिडिओ संपूर्ण बघून झाल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नातेवाईकांना जरूर शेअर करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, हे शासन निर्णय आपण बघणार आहोत। 4 शासन निर्णय आहेत। त्यापैकी पहिला शासन निर्णय आहे जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा पहिला आहे। त्यानंतर मार्च 2024 ते मे 2024 हा आहे। त्यानंतर फेब्रुवारी 2024 ते मध्ये यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान। आणि चौथा शासन निर्णय ऑक्टोबर 2023 मध्ये सांगली जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत। तर हे 4ही शासन निर्णय आपण बघणार आहोत। तर हा शासन निर्णय बघतो मित्रांनो आपण। हा शासन निर्णय आहे दिनांक 20 सप्टेंबर 2024 हा शासन निर्णय आहे। तर आपण खाली बघूया शासन निर्णय काय आहे। जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्याकरता हा शासन निर्णय आहे। आणि या शासन निर्णयामध्ये जी रक्कम मंजूर झाली आहे ती रक्कम आहे 23,72,93,000 एवढी रक्कम मंजूर झालेली आहे। तर कुठल्या कुठल्या जिल्ह्यांसाठी रक्कम मंजूर झाली आहे ते आपण खाली बघूया। जिल्ह्यावाईज रक्कम आहे। त्यासाठी जो पहिला जिल्हा आहे गोंदिया जिल्हा आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये जुलै 2024 मध्ये जी नुकसान झाली आहे त्याबद्दल रक्कम मंजूर झाली आहे 8 कोटी। पुणे जिल्ह्यासाठी बघूयात आपण 2,15,00,000 रुपये एवढी पुणे जिल्ह्यासाठी रक्कम मंजूर झाली जून ते जुलै 2024 या कालावधीसाठी। लातूर बघूयात, लातूरमध्ये ऑगस्ट 2024 या कालावधीसाठी रक्कम मंजूर झाली आहे 3,53,00,000। छत्रपती संभाजीनगरमध्येची एकूण जी टोटल आहे तशी नाशिक असेल, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर यासाठी जी रक्कम मंजूर झाली आहे ती 6,85,00,000 रुपये एवढी रक्कम आहे। आणि अहमदनगरमध्ये जुलै 2024 साठी रक्कम मंजूर झाली आहे 6,40,000 रुपये। आता नाशिक विभाग बघूया आपण। नाशिक विभागामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची सगळ्यांची टोटल मिळून 3,11,00,000 रुपये एवढी रक्कम मंजूर झाली आहे। तर हा होता पहिला GR। आपण दुसरा GR बघूया मित्रांनो। तर हा दुसरा शासन निर्णय आपण बघतोय मित्रांनो। मार्च 2024 ते मे 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत तर हा त्याबद्दलचा शासन निर्णय आहे। आणि या शासन निर्णयामध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यांना मदत दिली जाणार आहे ते आपण बघूयात। तर यामध्ये नागपूर विभागामध्ये चंद्रपूर जिल्ह्याला मार्च 2024 आणि मे 2024 या 2 महिन्यांसाठी मदत दिली जाणार आहे। त्यासाठी एकूण रक्कम आहे 2,71,00,000 रुपये। तर नागपूरसाठी हे झालं। नंतर आपण पुणे विभागासाठी बघूयात। पुणे विभागासाठी पुणे जिल्हा, सातारा, सोलापूर, सांगली या सर्व मिळून 4,15,00,000 रुपये एवढी मदत दिली जाणार आहे। तर पुढे बघूयात आपण। पुण्यासाठी सांगली मे 2024 साठी एकूण 52,00,000 रुपये एवढी मदत दिली जाणार आहे। आणि एकूण रक्कम जी आहे 4,47,00,000 एवढी रक्कम या शेतकऱ्यांना मिळणार आहेत या जिल्ह्यातल्या। तर आपण तिसरा शासन निर्णय बघूया। तर तिसरा शासन निर्णय आपण बघतो मित्रांनो। फेब्रुवारी 2024 मध्ये यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत। म्हणजे हा फक्त फेब्रुवारी 2024 मध्ये यवतमाळ व बुलढाणा यासाठी हा शासन निर्णय आहे। तर या शासन निर्णयामध्ये यवतमाळ आणि बुलढाणासाठी किती रक्कम मंजूर झाली आहे ती आपण बघूया आता खाली। तर यासाठी यवतमाळ व बुलढाणा फेब्रुवारी 2024 मध्ये तर यवतमाळसाठी आहेत 17,00,000 रुपये आणि बुलढाण्यासाठी आहेत 5,05,00,000 आणि एकूण रक्कम आहे 5,22,00,000 रुपये। तर एवढी रक्कम सँक्शन झालेली आहे, मंजूर झालेली आहे। तर आपण शेवटचा शासन निर्णय बघूया आता। तो हा जो चौथा शासन निर्णय आहे ऑक्टोबर 2023 मध्ये सांगली जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या
पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत. तर फक्त सांगली जिल्ह्यामध्ये 23 ऑक्टोबर 2023 साठीचा शासन निर्णय आहे आणि त्यासाठी जी रक्कम मंजूर झाली आहे ती आहे 18,445 रुपये एवढी रक्कम मंजूर झालेली आहे. तर मित्रांनो, हे होते 4 शासन निर्णय आपण जे आज बघितले. ज्या शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान झाली आहे त्या नुकसान भरपाई म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आणि हा पहिला टप्पा आहे. यामध्ये टोटल 14 जिल्ह्यांना मदत दिली जाणार आहे. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट या चॅनलवर वेळोवेळी येत असतात.